काय रोड बनवतात आणि काय ट्रॅफिक मॅनेज करतात मला काय कळत नाही भाई. लोक ट्रॅफिक मॅनेजमेंट सोडा, रोडची हालत एवढी खराब आहे ना. हा रोड 6-6 महिने खराब असतो. 6 महिने काय पूर्ण वर्षभरच बोललात तरी काय कमी नाही त्यासाठी. सरकार काय झोपतंय काय कळत नाही. सरकारला घोडबंदर दिसत नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव नवनीत आणि आज आम्ही चाललो एका छोट्याशा राईडवरती. खोपोली येथे महाराजांचं मठ आहे, गगनगिरी महाराजांचं मठ. तिकडे चाललो आहे. कारण किती दिवस झाले ना राईड नव्हती गेली, त्यामुळे मला एक छोटीशी राईड तर बनतेच. कारण का यानंतर टाईम मिळेल नाही मिळेल त्याच्यामुळे. हा शिवम त्याची हंटर आणि ती आपली गाडी आहे. गाडी कोल्ड स्टार्ट तर केली आहे मी. वाजलेत 5:38. 5 वाजता निघायचं टायमिंग होतं, पण ॲज युजल डिलेच चालतं आपलं तर. कधी टायमात गणपती बाप्पा मोरया. निघूया. विरारवरून निघायचं बोललं ना, थोडं लवकरच निघायला लागतं. कारण का ना घोडबंदर वगैरे थोडंसं ट्रॅफिक. नंतर मी आरामात 6-7:30ला निघालो असतो जर मुंबईमध्ये राहत असतो तर. विरारमध्ये राहतो म्हणून थोडंसं लवकर. अरे कारण ते आतमधून येण्यामध्ये खूप टाईम गेला. आता घोडबंदर पॅक नको मिळायला, आता वांदे होते. ओके. NH-48 मोस्ट ऑफ मोठ्या मोठ्या गाड्या चालतात इथे, हे कंटेनर लॉरी वगैरे. वा थंड लागतं इकडे आल्यावर. आतमध्ये थंड नव्हतं लागत. माझ्या हँडलचा प्रॉब्लेम अजून काय सॉल्व झालेला नाही आहे. KTM मध्ये गेलो होतो त्या दिवशी, पण ते लोक बोलतात काही इश्यू नाही आहे गाडीत. माझं स्टील फील होतं की माझं हँडल आपटतं आहे. बघूया काय विषय आहे. वाईजर बंद करूया थोडा वेळ. यार पॅची रोड. रोड स्मूथ आहेच नाही आमच्याकडे, नुसते खड्डे. आणि हे कॉन्क्रीटचे रोड आहेत, त्यांना मध्ये असे पॅचेस दिले छोटे छोटे. पॅचेस बघा, पॅचेस बघा. काय ड्राईव्ह करणार यातून. एखादा खड्डा आला ना तर माणूस चुकवूच नाही शकत. इथून फाउंटन असेल 10-12 किलोमीटर्स. हा फुल थंड थंड लागतंय. अशा वेदरमध्ये राईड करायला मजा येते. आता तर थंडीचे दिवस येणार आहेत, मग अजून मजा येईल. अँटी फॉग लावून घ्यायला पाहिजे हेल्मेटला. काय होतं माहिती आहे, वायझर बंद केलं ना
ही आतमध्ये जराशी ब्रिदिंग केली की ते पूर्ण असं फॉग जमा होतं आतमध्ये, त्याच्यामुळे अँटी फॉग लेअर लावायलाच लागणार आहे. 90 किलोमीटरचीच राईड आहे आपली, जास्त मोठी नाही आहे. ये एका लेजंडनी सांगितलंय आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त राईड करायला मिळाली पाहिजे. तो तर जॉब करतो, मी तर जॉब नाही करत, त्याच्यामुळे स्टोरी आणि व्हील्स सॅटर्डे संडे ते लोक फिरत असतात बिकॉज त्यांच्या जॉबच्या ह्याच्यामुळे. आम्ही कशा उपट सोंडे आहोत भाई, आम्ही कधीही फिरतो. आज सॅटर्डे आहे, संडेला मुद्दामून नाही गेलं कारण का ना खूप रश मिळणार संडेला. आज पण मिळायचे चान्सेस आहेत, पण ठीक आहे, आजचं मॅनेजेबल आहे थोडंफार. आणि आम्ही मोस्ट ऑफ टाईम ना मिड वीकलाच ट्राय करतो की राईड करायचं, बिकॉज आम्ही 9 to 5 नाही करत, त्याच्यामुळे आम्हाला ते सुटेबल पडतं. मधल्या वीकमध्ये खाली दिवस बघायचं आणि निघायचं. बापरे, फाउंटनच्या 1 किलोमीटर आधीपासून ट्रॅफिक जाम लागलाय. काय रोड बनवतात आणि काय ट्रॅफिक मॅनेज करतात का कळत नाही भाई लोक. ट्रॅफिक मॅनेजमेंट सोडा, रोडची हालत एवढी खराब आहे ना, हा रोड 6 महिने खराब असतो. 6 महिने काय, पूर्ण वर्षभरच बोललात तरी काय कमी नाही त्यासाठी. सरकार काय झोपतंय काय कळत नाही, सरकारला घोडबंदर दिसत नाही. ऑलमोस्ट येणाऱ्या गाड्या इकडनंच येतात, गुजरात तेवढं एकच रूट आहे की जिथून गाड्या येतात, आणि तोच रोड खराब आहे. हां, सरकार बिझी आहे F1च्या रेस ऑर्गनाईज करण्यामध्ये, उद्घाटन करण्यामध्ये. जनतेचे प्रॉब्लेम यांना अजिबात दिसत नाही. वैसे विरारवाल्यांना एवढा प्रॉब्लेम होतो ना भाई, म्हणजे ठाण्यात जायचं असेल ना, रोड आहे फक्त 40 to 45 किलोमीटरचं, पण टाईम 2 आणि 3 तास लागतात जायला. आणि रोडची हालत बघताच आहे तुम्ही काय कंडिशन आहे. तरी आम्ही लवकर निघालो, 7 वाजलेत आणि ही हालत आहे. पण त्या साईडला पण ट्रॅफिक जाम आहेच, तिकडे जाऊन पण काय फायदा नाही आहे. दोन्ही साईडला रोड असे ब्लॉक आहेत ना. हां, मिररमुळे जाता येत ना, म्हणजे मिरर थोडेसे वाईड आहेत. फक्त हँडल असेल ना तर गाडी लगेच निघते, बट मिरर्स बिग प्रॉब्लेम. काय राईड करणार भाई या अशा कंडिशनमधून, काय राईड करणार आहे. अर्धा जीव तर इथे निघतोय फाउंटनला. अजून गायमुख चालूच नाही झालंय, ट्रॅफिक असं लागलंय रेंगते नुसतं. आणि सगळ्या मोठ्या गाड्या, सगळ्या राजस्थानवरून आलेली आहे, सगळ्या मोठ्या गाड्या चालतात आहे. छोट्या गाड्या कुठून चालणार काय माहीत. बघू शकता तुम्ही, सगळ्या मोठ्या गाड्या आहेत.
मधून मधूनच काढावी लागणार आहे. आता मला कळलं वसई साईडनी ब्लॉगर्स का नाही वरती येतात. खास करून मोठे ब्लॉगर्स, कारण का अर्धा टाइम तर त्यांचा फाउंटनमध्ये जातोय. काय करणार ब्लॉग. शिवाई डेंजर विषय हा. कळवा ब्रिज पोचला. कंटाळलं यार. इथे गाडी माझी ना थोडीशी प्रॉब्लेम देते. त्या हँडलच्या इश्यू ना जास्त व्हायला लागलाय. एव्हरी खड्डा एव्हरी बंप वाजतोय. लिटरली खडखड खडखड असा आवाज येतोय. आणि मी ना कॉन्सेप्ट चेंज करून घेणार भाई. लास्ट टाइम गेलो होतो एवढं सर्व्हिस सेंटरमध्ये, पण तो बोलला की काही प्रॉब्लेम नाही आहे. आता मी डेली चालवतो, मला माहिती आहे ना गाडीमध्ये मला फील कसं येतं आहे. बघूया उद्याच जाऊन करून आणेन. हा आला यशवंतराव एक्सप्रेस वे. इथून मारायचं आपल्याला लेफ्ट. व्हॉट आर यू डुईंग ब्रदर? टुवर्ड्स पनवेल. JNPTचा रोड खूप खराब आहे, त्यामुळे या टायमाला JNPT नाही मारायचं. कारण का आम्ही लास्ट 2 दिवसाआधी गावी गेलो होतो ना. JNPT खूप खराब आहे. इथून जाताना खूप खराब आहे, येताना चांगलं आहे. येताना पाहिजे तर JNPTने येऊ, पण जाताना नाही भाई. फायनली आम्ही पोहोचलो पनवेल. मुंबई गोवा. हा इथून राईट मारतो तर मुंबई गोवा, आणि आपण इथून लेफ्ट मारायचं टुवर्ड्स लोणावळा. जाऊ दे मित्र आम्हाला. तर इथून घ्यायचं आपल्याला लेफ्ट, आणि तिथं पण सरळ जाणार लोणावळा साईडला. विचार करतो लोणावळ्यावरती जाऊनच येऊ, कारण का ते खालीच आहे, ते मठ आहे ते, आणि तिथूनच स्टार्ट असं लोणावळ्यावरती होतो. एवढं जातं जातं लोणावळा करूनच येऊ ना. JNPT वाला रोड हा खाली इथे मिळतो मागून येऊन. खूप स्पीड ब्रेकर आहेत यार. लिटरली आता तिसरा का चौथा आहे, 5वा. JCBचं गॅराज. हे काय करतात आहे, कशाला उभं केलंय बद्दीला, मला ते कळलं नाही. रिस्की आहे ब्रो, रिस्की. हा रोड मक्कन आहे भाई, हा रोड लय मक्कन आहे, मजा येते ते गाडी चालवायला.
हो, टोल नाका. संडेला इकडे खूप बाईक्स लागतात, मी व्हिडिओज बघितलेत. जस्ट वॉइस थिंग्स, ये करने के लिए कोई रीज़न नहीं चाहिए हमको. तर तुम्हाला वाटत असेल ना की बाईकर्स लोक काय 1000 रुपयाचं पेट्रोल टाकून 20 रुपयाची चाय प्यायला जातात. अरे असे नजारे आहेत ना आम्ही रिअल लाईफमध्ये बघतो, फक्त रीलवर नाही. तर हे सगळं बघण्यासाठी ना गाडी घेऊन बाहेर पडावं लागतं. नुसते रीलवर स्क्रोल करून नजारे बघता, त्यात बघण्यात मजा नाही आहे. आम्ही हे सगळे नजारे रिअल लाईफमध्ये बघतो. सी, ढग पूर्ण डोंगरात. तुम्हाला दिसत असेल की नसेल माहीत नाही, पण मला दिसतंय. का हॉर्न मारतो एवढा? लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. स्पीड ब्रेकर आहे इथे, मला माहीत नव्हतं. मी ब्लाइंड आणली तिकडनं गाडी. खोपोली, खोपोलीच्या अंडर येत आहे. राईट. हां, हो, घर किती मस्त आहे, चांगलं बनवलं आहे. इथे एक वॉटरफॉल पण आहे, म्हणजे त्याच्यावरती आहे. तर पॉसिबल असेल तर आम्ही तिकडे पण जाऊ. आता आलोच आहे तर जायलाच लागतंय.
अरे गुगल मॅप फिरवते की काय आम्हाला? नाही 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 नाही, आलो फायनली आलो. हेच त्याचं गेट आहे आतमध्ये जायचं. येस. गाडी पार्किंग नाही आहे. पार्किंग आहे की नाही याला? आणि आता मी निघतो इथून टुवर्ड्स लोणावळा. इथून जवळच आहे, तर बोललं जाऊन येऊया. जाऊन येऊया. लोणावळा किती 12 किलोमीटर आहे इथं. सायकलिस्ट अरे एवढ्या गरमीतून कसं जमतं? हं. लेट्स गो. काय माहित त्या काकांची गाडी बंद पडली होती असे ते बोलत होते. इंजिन लाईट वगैरे दाखवते गाडीत. ग्लोव्स आतमध्येच आहेत. थोड्या वेळाने लावेन. लोणावळा काम चालू आहे. खूप स्लो केले आणि रुबिकॉन केवढे मोठे टायर आहेत तिथे. बे इधर छाव था, इधर रुक सकते थे. हाँ कब से इधर ही भटक रहा है, मेरे को लग रहा है वो. इसके पहले भी ऊपर से आया ना वो. हाँ वही तो बोल रहा था, अपन बैठे थे तभी तो नीचे. झाले फोटोज बिटोज काढून झाले. खूप टाइमपास केला भाई. 1 वाजला. आता आम्ही इथून निघतोय. लोणावळा उतरतो आता खाली. पाऊस पडणार असं वेदर झालं इकडे. फायनली पोचलोय. व्हिडिओ आवडला असेल लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.